नमस्कार. सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण अंडा करीची रेसिपी बघणार आहोत. अगदी 10 मिनिटात आपली ही अंडा करी बनून तयार होते. तर पूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. तर इथे मी 6 अंडी उकडलेली घेतली आहे. तुम्ही अंडी बाहेरून देखील बॉईल अंडी आणू शकता. आणि जर तुमची अगोदरच बॉईल करून अंडी ठेवलेली असतील तर उत्तमच. तर इथे मी 6 अंडी घेतलेली आहे उकडलेली. तिला मी अशी मध्ये कट करून घेत आहे. 6ही अंड्यांना आपल्याला अशीच कट करायची आहेत. जास्त डीपली आपल्याला इथे कट नाही करायचं आहे. अर्धवटच आपल्याला इथे कट करायची अंडी. तर एकीकडे मी गॅसवर कढई चढवून घेतली आहे. 1 मोठा चमचा मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी ते काश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आता त्यानंतर मी जी अंडी होती कट केलेली ती त्या तेलामध्ये मिरची पावडरमध्ये अशी फ्राय करून घेत आहे. मस्तपैकी आपली ही अंडा करी बनून तयार होते. तर अंडे व्यवस्थित आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आहे. मस्तपैकी बघू शकता आपण. आता ही अंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता अंडी आपली ही एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची. तर तुम्ही थोडंसं तेल देखील जास्तीचं ॲड करू शकता. तर इथे मी 2 ते 3 काळी मिरी आणि 2 ते 3 लवंग अशी घेतली आणि 2 तेजपत्ते घेतलेले आहेत आणि काही 4 ते 5 असे कढीपत्त्याच्या पाकळ्या मी त्यात टाकलेल्या आहे. तर एक उभा कांदा आपल्याला इथे चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला उभा नसेल आवडत तर तुम्ही बारीक कांदा चिरायचा आहे मस्त. मी थोडासा जाडसरच ठेवलेला आहे कारण मला तसाच आवडतो कांदा कापलेला भाजीमध्ये. तर तुम्ही जरा जास्तीच बारीक देखील करू शकता. मस्तपैकी आपल्याला हा सगळा मसाला असा परतून घ्यायचा आहे. आता इथे मी थोडंसं जिरं ॲड करत आहे. सुरुवातीला तेल चांगल्यापैकी गरम असल्यामुळे मी सुरुवातीला जिरं हे त्या तेलामध्ये टाकलेलं नव्हतं. तर मी आत्ता हे जिरं इथे फोडणीला टाकलेलं आहे. तर आता त्यानंतर मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट देखील घालत आहे आणि आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला हा सगळा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर मीडियम किंवा लो फ्लेमवरतीच आपल्याला हा सगळा मसाला परतायचा आहे. तर आता यात मी 2 ते 3 काश्मीरी रेड चिली पावडरचे चमचे टाकलेले आहेत. थोडीशी हळद, थोडीशी आपली रेग्युलर लाल चटणी पावडर अशी घेतलेली आहे. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने. तर हे साहित्य मी व्यवस्थित असं सगळा मसाला असा परतून घेत आहे. तेजपत्ता तुम्ही तुमचा वापर झाल्यानंतर त्यामध्ये फोडणी दिल्यानंतर काढून घेऊ शकता. अन्यथा पूर्ण रेसिपी कंप्लीट झाल्यानंतर देखील काढू शकता. तर इथे मी चवीनुसार मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मसाला परतून घेतल्यावर एक बारीक चिरलेला टोमॅटो त्यात ॲड करत आहे. नक्की विश्वासाने सांगते तुम्ही ही रेसिपी घरी बनवून बघा. एकदम छान अशी सुंदर अशी ही रेसिपी बनवून तयार होते. तर इथे मी थोडंसं पाणी त्या फोडणीमध्ये ॲड केलेलं आहे. कांदा आपला हा चांगल्यापैकी मऊसूत झालेला आहे. तर अर्धा ग्लास इथे पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्याच्यावरती 5 ते 10 मिनटं आपल्याला हे झाकून घ्यायचं आहे. बघू शकता आपण किती मस्तपैकी आपली ही ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे. तर इथे मी थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहे. बघू शकता किती मस्तपैकी तरी आली आहे आपल्या या भाजीला. तर आता ही जी अंडी आपण बॉईल केलेली होती ती अंडी आपण यात टाकायची आहे आणि टाकून झाल्यानंतर आपण जे तेल त्या प्लेटला लागलेलं होतं ते त्या ग्रेव्हीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे त्या भाजीमध्ये. तर इथे आपली ही अंडा करी बनून तयार झालेली आहे. तरी देखील आपण इथे 3 ते 4 मिनटं अशी वाफ काढून घेणार आहोत भाजीला. तर झाकण आपल्याला पूर्णपणे झाकायचं नाही आहे. झाकण हे अर्धवटच झाकायचं आहे. बघू शकता आपण किती मस्तपैकी आपली अंडा करी बनून तयार झालेली आहे. मस्तपैकी तुम्ही ही चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली, अंडा करी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. कारण अगदी झटपट बनून ही भाजी तयार होते. अंडा करी तयार होते. तर तुम्ही कधीही तुमचा बेत बनला की अंडा करी खायची म्हणून तर तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी ही अंडा करी बनवून खाऊ शकता. तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या या ग्रेव्हीला. तर इथे मी काही एक कांदा स्लाईस करून ठेवलेला होता अगोदरच आणि काही भाकर बनवून घेतलेली आहे. त्याबरोबर मी ही अंडा करी सर्व करत आहे. आणि मी मागे एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मिरचीच्या लोणच्याचा. तर तेच मिरचीचं लोणचं इथे आहे.
तर कशी वाटली तुम्हाला ही अंडा करीची रेसिपी आणि थाळी, तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. याच प्रकारे मी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.